हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर वाजलेत बरोबर सकाळचे 11:10 आणि आज आहे रविवार, लग्नाचा दिवस. आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्यासाठी तर भरपूर सगळं काय काय आहे. ब्रेड आहे, चहा आहे, बटर आहे, फरसाण वगैरे आहे. आत्ताच सगळे हळूहळू एक एक करून उठत आहेत आणि आता आपल्याला इथून घर सोडायचं हॉलसाठी 2:30 वाजता दुपारी. सो फटाफट आता सगळ्यांची हळूहळू तयारी चालू आहे. काय बोलतो भाऊ? भाऊ पण आहे इथे. नेक्स्ट लग्नाची तयारी तर चालू आहे, बट आता नेक्स्ट लग्न जे आहे ते आपल्या भाऊच आहे. त्याच्यात पण हळदी आपल्याला गाजवायची आहे 100%. बायान पण उठलेला आहे. बाई साहेब सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम टल्लीनेसपणा दिसतोय. तो वाला नाही, बट ये वाला अलग वाला है. ये ऐसा थका हारा हुआ टल्लीनेसपणा आहे. याची एनर्जी काय संपेल. आई शपथ, याच्या एनर्जीला सलाम भाऊ. नुसतं त्या पायऱ्या होत्या तिथे, पायऱ्यांवर वर खाली वर खाली वर खाली. काय नाही, तो दुसरा कोण खेळायला नाही तर पायऱ्या भेटल्या. एवढी एनर्जी बाबू. असंच करायला पाहिजे ना. आता इथे पूजा केली जाते. बाकी सगळे आता इथे तयारी चालू आहे. जे हॉलवर लागणार आहे ना सामान, ते घेण्यासाठी. तर ह्याचं बघा यार, तोच परत एनर्जी आली. ओके, जेवण वगैरे पण तयार आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता हे सगळ्या गोष्टी कव्हर करायलाच पाहिजे. ठीक आहे, तर आधी पहिले फ्रेश होऊन घेतो. इथे काहीच टेन्शन नाही, सगळं एकदम ऑल ओके आहे. पसारा बघा ना, आई शपथ रे, नुसता पसारा. एका रूम मध्ये नाहीये, अशा भरपूर रूम मध्ये आहे आणि 4 बाथरूम है. मुझे कुछ दिक्कत की बात नहीं. तो अभी जरा फ्रेश होके आते, थोड़ा चिकना बनते. कल पीला हो गया था, आज थोड़ा नॉर्मल स्किन पे आते. हात बघा, हात भाई साहब. वाजलेत बरोबर 1:30 आणि फायनली फ्रेश झालोय. मी लेटच ठरवलेलं की मी थोडा लेटच म्हणजे जाईन निवांत, कारण ब्लॉग पण एडिट करायचा होता, जो की झाला नाहीये. बट बघूया, अजून जोपर्यंत टाइम असेल जायला तोपर्यंत कर. या जेवायला जेवणामध्ये बघा एकदम शुद्ध शाकाहारी के दिल में बोलते. मूग मटकीन बटाट्याची भाजी, चपाती आहे, डाळ भात आहे आणि शेवयांची खीर आहे. आता असं वाटतंय ना की निवांत होऊन झोपून जावं. रूम पण मस्त चिल आहे, थंड आहे. वाटतंय की इथे आता झोपून जावं, कारण सकाळी उठलो झोपून तेव्हा ती झोप होणं वेगळं होतं आणि आता परत जेवलोय. दुपारचं जेवण अंगावर येऊन म्हणतात ना, तसा विषय झालेला आहे. ते हेअरस्टाईल केली नवीन, मीच केली. कळलं भाई, वाटते बरोबर. हा, मल्टी टॅलेंटेड टीचर, आई आणि काय शेफ, बिझनेस वुमन, सिस्टर, डॉटर. गे बाय माझे. मेकअप मीच करू का माझा? कर ना, बस काय विषय काय. काल सारखा नको करू, थोडा वेगळा कर. हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केली घरी. काय बोलतेस काय? किती हेअरस्टाईल केल्या ट्राय आतापर्यंत या लग्नासाठी? 3-4. मी एवढं सगळं आणलेलं, 8 बॅगा, 9 बॅगा. हे बाय लग्नाचे 2 दिवस आलेले आहेत हे लोक. या पसारा आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट आपण शिकू शकतो की कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. एक बारीक गोष्टी पण दिदी घेऊन आलेले सगळ्या. आणि आयनला हा घरातून इस्त्री पण आणले. पण विचार करा भाई, केवढ्या नेक्स्ट लेवलला सगळं सामान घेऊन आलेले. जवळजवळ अर्ध सामान घरातून घेऊन आले. बट भाई याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी की डिपेंड नाही राहायचं. कोणतं ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांचं बघणार की फॅमिलीवाल्यांचं येण्याचं बघणार. खाण्यापिण्याची तर सोय होऊ शकते, पण तुमची ओव्हरऑल जर तुमची तयारी करायची असेल तर तुम्हाला तुमचं साहित्य घेऊनच यावं लागेल. देखो साहित्य देखो दोस्तों, नुसतं पिना बिना काक्याने लाया भाई. हे देखो भाई साहब, इथे लोशन बिशन सगळं एवढं एक बारीक गोष्टी. सुरुवात झाली आता निघायचं आता हॉलवरती. ॲक्च्युली ना मला सुचत नाही मी ब्लॉग एडिट करू की ब्लॉग बनवू. त्याच्यामुळे ना कन्फ्युजन होतंय मी कुठला ब्लॉग कसा बनवतोय आणि कशाच्या नंतर काय बोलतोय हे मला काय कळत नाही. त्याच्यामुळे आता याच्या आधी काय केलं होतं हे पण नाही आठवत आहे. बट स्टील आता मी तयार झालेलो आहे. हा कुर्ता जो आहे जो गणपतीमध्ये घेतला होता आणि नवीन त्या दिवशी पॅन्ट घेतली होती ती एक आहे आणि शूज वगैरे घातले. तर ब्लेझर आपण घालणार आहे डायरेक्ट लग्नामध्ये संध्याकाळी. तर दीदी पण काय भारी तयार झाली आहे यार, खतरनाक. सगळ्यांनी म्हणजे लग्नाचा कालचा जसा जो हे होता
काय बोलतात हळदीची जशी थीम ठरवली होती मुलांची की कुर्ते घालायचे म्हणून आणि लेडीजने पिवळ्या साड्या घालायच्या, तसंच आज लग्नामध्ये पेशवाईचा थीम ठेवलेला आहे. म्हणजे पेशवा टाईप सगळ्यांनी साड्या घालायच्या आणि नवऱ्या मुलांनी पण पेशवा लुक केलाय, तुम्हाला दाखवला. हा त्या काकी तिथे त्याला ओवाळत होत्या ना, तर ते याच्या आधी केला होता विषय. तर निघूया. जवळजवळ सगळेच गेलेत, म्हणजे पुढे आता झालं ऑलमोस्ट वेळेच्या पुढे विषय निघून गेलाय. ज्या वेळेला पोचायचं होतं त्यावेळेला पोचलो नाही, तर सगळे गेले आता पुढे हॉल वरती. आता फक्त घरी मी आणि दीदीच राहिलेलो आहे. आम्ही जाऊ ओलाने. भाई साहब आताच हवा निघाली आहे, आगे क्या ही होगा. तो इथून अर्धा तास पुढे जायचं आपल्याला आणि सगळ्यांच्या बॅगा बिगा त्याच्यात परत मग नवीन कपडे चेंज करायचा, तो विषय सगळा. भाई साहब थँक्यू भाऊ. भाई साहब वरात बिरात आहे, काय विषय आहे, एक नंबर राडा वरात चालू आहे. तयार झालेले बाई एकदम नऊवारी लुक. वरात चालली आत. आम्ही फायनली आलेलो आहोत. इकडे मम्मी आहे, मम्मी इकडे. सो मम्मी आणि मी अशा प्रकारे रेडी झालो आहोत आणि खूप वेळ लागला. ॲक्च्युली मीरा रोडवरून इथे यायला ना खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे आम्हाला जवळजवळ 3:15 आम्ही निघालो आणि किती वाजता पोहोचलो, बरोबर 5 वाजता पोहोचलो. सो चला पहिले जाऊया. बसाही सलामत पोहोचलेलो आहोत आणि भाऊ तर फुल मस्त वाटते. आम्ही कसं वाटते बाय द वे? एक नंबर एक नंबर. तिकडे मम्मीने तयार व्हायला मिळत नाही, पण या लग्नाच्या निमित्ताने आज मी तयार झाली. खूप मोठी गोष्ट आहे ना. आम्हाला पण तुला कधीतरी जसं बघायला मिळेल. नवऱ्या मुलाची एंट्री झालेली आहे बाई. जस्ट आले का?
आम्ही जरा सेट करतो सगळं. जेजू फेटे आहेत. हा फेटे आहेत. आता इथे सगळं नाश्ता करायला लाईन लागलेली आहे ब्रेकफास्ट साठी. इथे मम्मी पण आहे वगैरे. फेटा लावलेला आहे. चला फेटा लगाव, फेटा लगाव मोहीम. चला बघूया लाईफ में. अरे भाऊ हाय 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 मस्त. कशात काका? एकदम मस्त. कसं आहे? मस्त. इकडे आतमध्ये खाऊन घ्या ना. ब्रेकफास्ट नाश्ता लावलाय, खाऊन घ्या. आता यांना बांधतात. त्याने पण हातात पकडून ठेवलं. वा वयात एक नंबर. एक गदर मूवी मध्ये त्याचा छोटा मुलगा नाही दाखवला तसा वाटतो, पण खतरनाक वाटतो. अयात हँडसम बॉय. वा 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 मस्त. भाई साहब कसा वाटतोय, एक नंबर वाटतोय. हा आम्ही सगळे फेटेवाले. भाई खतरनाक नंबर वाटतोय. दीदी करवली बनली. आता अंतर्बळ पकडायचं आहे. अच्छा लग्न आत्ताच होतंय गाईस. मला वाटलं की मुलाची आधी कोणती विधी असते की काय, त्याच्यासाठी अक्षता टाकायचं असं. मग मी तिथे जाऊन उभा राहिलो. नंतर कळलं की हे लोक मुलीची वाट बघतात आईच्या गावात. बघा अक्षता कसा घेऊन बसलाय. इवले इवले हात माझ्या बाबूचे. हे तो गदर मधला नाही का ते संजय ह्याचा मुलगा दाखवलेला आहे तो सेकंड पार्ट मध्ये की फर्स्ट पार्ट मध्ये. हा तसंच वाटतोय याचा लुक. फेस कट तसाच वाटतोय. पंडित भाऊ थकले बोलवून मुलगा गेले 15 मिनिटं उभा आहे. आपण बी आ गेले स्टेज पे. किती वेळ चलत सीधा आरडा रे खाली.
अरे जास्त वेळ नाही प्लीज. ऋतुजा का खाली तुला बोलायची गरज नाही. आला आला अरे अजून या रे. पनवेल जाना है, पनवेल जाना जल्दी जल्दी. जल्दी गाड़ी लेट हो रही है. पनवेल जाना है. लवकर गाडी आणतोय तो. खैर आणले आता काय आणत नसला रे. खैर आणायला लागले. किती वेळ आणणार आहे. आम्ही जमत नाही. काय जमत वाटला यार बेचारा ब्लॉग मध्ये बघेल. इतना पैसा में इतना च मिलेगा. अभी नीचे चलो. आता स्टार्टर्स चालू झालेले आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे समोसे आणि मोजिटो वगैरे देतात. बघूया. मला ना मोजिटो प्यायचा आता. बेचा लुक बघितला की नाही गाईज. मला काय इकडे रुकवातीचा विषय आहे. हे असं असतं. बाकी इथे बावल्या वगैरे सगळ्या गोष्टी हे बघा आहे. किती भारी आहे. तुळशीला पाणी घालताना बैलगाडी वगैरे असा एकूणच सगळा रुकवातीचा विषय आहे. स्प्रिंग रोल पण आलेले आहेत. या फोटोच्या चक्कर मध्ये ना मी तुम्हाला जे दाखवणार होतो ते दाखवू शकलो नाहीये. अभी ये आ गई है ना तो समझो हो गया काम तमाम. इसको एक धड नहीं आ रहा है. तुझे तर येतच नाहीत ते तुला पसंत पडत नाहीत माझ्याकडून. आता मी बाय फोटोग्राफर नाही आणि तू काढलेले काय मला कधीच पसंत येत नाही. अरे भैया मोजितो तो पिलाव कम से एक मोजितो केली तरच राहू मा किया किया. हे बघा इकडे बघा भाई साहब नुसता झगा मगा आणि हिच्याकडं बघा नुसता माहौल. काम 25 मेरी चुच्चू. तो ये फोटो सेशन देख रहे हो यहाँ पे चालू है. ऐसा प्लस टाइप चालू है. चलो गाइज अभी हम टेकेश क्योंकि अभी थकेश. गाइज आता सप्तपदीचा विषय चालू होता. आपल्याला 7 वचनं बोलतात. कोण निभावतं 7 वचनं? प्रत्येकावर आहे ती वचनं असतात आपल्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे आपल्या वैदिक पद्धतीने आपण ते वैदिक पद्धतीचे झाले पण खऱ्या आयुष्यातले एक वचन म्हणजे एक पत्नी एक बाणी एक वचने जे काय आहे ना ते राहायला पाहिजे. ते दोघांवर आहे की दोघं कसं संसार. आणि गाईज हे मी ओव्हरऑल बोलतोय. सगळ्यांसाठी भाई फायनली ह्याच्यासाठी इंतजार केला होता. एवढ्या दिवसांपासून आपण शॉपिंग केली तेव्हापासून कधी घालणार तर फायनली अनितोषच्या लग्नाच्या निमित्त आपल्याला हे घालायला मिळतंय. आणि आपल्यासोबत या काकी आहेत. तर ह्या कोण आहेत? प्रयाग दादा मी तुम्हाला दाखवलं आजच्याच ब्लॉग मध्ये. तर त्यांच्या मदर इन लॉ आहेत सासूबाई. तर लग्न आता 30 तारखेला आहे. 30 एप्रिलला आहे. हा प्रयाग दादाचं पण लग्न 30 एप्रिलला आहे. सो मग आपल्याला ते साखरपुडा हळद लग्न तेही कव्हर करायचंय अजून. म्हणजे ते पण फंक्शन आपण करवलं आहे त्याच्यामध्ये. अरे वा क्या बात आहे. तर मग ते पण आपल्याला अटेंड करायचं आहे तर ते पण करू. आणि आजचा दिवस एक नंबर वाटतो भाई. हा ब्लॉग तुम्ही बघाल ना. छान मजा आली. हाँ बाकी आगे का आप देख लेना दोस्तों. अच्छा नवरी मुलगी इज कमिंग अँड ऑल्सो नवरा मुलगा इज कमिंग. बोथ आर कमिंग. तुझा भाऊ टॉपचा अँगल घेणार. नाद आहे का तुमच्या भावाचा? विषय खोल आहे बघा. अख्खी पब्लिक भाई अख्खी.
बाहेरून जेवून आल्यामुळे मला आता इथे केवढं पण जेवण असू द्या, मला काय त्याचं हेच नाहीये की मी जेवावं किंवा नाही जेवावं. अरे बाय हाय करतो ना यार. अरे बस क्या मेरी जान. हाँ मेरी जान बोले तो वातावरण टाइट विषय है कि नहीं. अरे सर तुम तो रहने ही दो, आज तो तुमने कॉकटेल के नाम पे मूड खराब कर दिया. ही बघा इथे कोथिंबीर वडी आहे, चटण्या आहे, पनीर अंगारा, वेज चॉपेट मसाला, खतरनाक विषय, पुऱ्या आहेत, शाही पराठा. सर ये रसमलाई. अरे सर आज अभी देखो कॉकटेल छोड़ा और रसमलाई. सर मैं आपको बोला था कि आप अरे चलो जाने दो. रसमलाई के यहाँ पे आपको देखा दिल खुश हो गया. जीरा पुलाव, दाल तड़का, गपाय, लोणचं, नींबू. चलो अभी हमारी मातोश्री के पास चलते हैं और देखते क्या क्या नाद कर रहे. वाट बघत होतो. मला नकोय जेवायला. नको आहे ना, मग चालेल. ही गुलाबजामुन न देणारे आज गुलाबजामुन मला विचारते कुठे आहे. सूप आहे ना तिथं, सूप खायचा. नकोय, दाताने नाळ होत आहे. गरम आहे ना बंदर. काल रात्री पण 3:30 पावणे 4 वाजता दात माझा भाई काय बोलू यार. आता ठीक आहे आज की मंगळवारी ट्रीटमेंट चालू करायची. तू विचार कर, मी नाही खाणार. मी जेवणाचा किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता इथे एवढं जेवण आहे तरी पण मला मन नाही करत आहे. हालांकि घरी खाऊन आलो आहे बट स्टिल भाई शादी का खाना मतलब विषय वेगळा होता है. इसको गुलाब जामुन की पड़ी थी बना. अरे दीदी इसको गुलाब जामुन दे दो ना. बाय द वे काही असू दे, माझी ब्लेझर घालायची जी इच्छा होती ना ती कम्प्लीट झाली आहे. ऍक्च्युली इच्छा नव्हती म्हणा, बट ती जिजूंनी माझी पूर्ण केली म्हणायला हरकत नाही. मम्मीने पूर्ण केली, ताईने पूर्ण केली. कारण जर जिजूंनी जबरदस्ती केली नसती ब्लेझर घालायला तर मी घातलंच नसतं ब्लेझर. स्वीट डिश खायला या. फिलहाल के लिए इतना ही कर सकते क्योंकि वातावरण टाइट विषय हो गया है. तो अभी मंगलवार से प्रोसेस चालू होगा, तब जाके मैं किधर प्रयाग भाई के शादी में हल्दी में नडूंगा. 2 वाटी तो बनता है दोस्तों. अभी खाना नहीं खाऊंगा तो 2 वाटी तो फिक्स है. अयान हाय कर सर्वांना. आम्ही जायचं मीरा रोडला. जाऊ आम्ही चाललो. अयानला मी इकडे खिशी घेतली आणि इकडे लाल लाल झाला ना अयान. ए सोनू, अयान तू जेवला? पाणी हवंय, पाणी हवंय. काय लाईट आहे? कॅमेरा आहे तो. कॅमेरा आहे. मोबाईलची लाईट फ्लॅश आल्यावर येणार. मला शिकवायला जेवण नाही ना, दाताचा प्रॉब्लेम आहे ना. बट हे पण कमी खा भाऊ, किती गोड. अरे या आल्या ना या. मी 2 वाट्यांचा प्रण घेतला होता, त्यांना पण माहिती आहे. हे ना थोडा मम्मीने खाल्ले ऑलरेडी गोड. तुला पण नाही खायचंय गोड. जेवण नाही करत आहे पण गोड खातो. हा भाऊ संभाल के जाणार. केलं घेऊन या. हा बाय. मस्त दिसतेस. दे इकडे दे. हवं हो दाखवायचं राहिलंच की इथे सूप पण आहे, शेव सूप आहे आणि इथे बघा पाणीपुरी आहे. भाई रिकामं झालेलं आहे. तुटके पडेले लोक. इथे आताच खाल्लं. बाय द वे हा दीदीचा ड्रेस. वा. आणि हा अयान. अयान आता जेवण झालं सर्वांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता की गिफ्ट सेरेमनी चालू आहे इथे. तर ते तर चालूच आहे. आता आपण बट मी तुम्हाला हॉल वगैरे नाही दाखवलं तर ते मी तुम्हाला दाखवतो. भाई साहब हा हॉल आहे अख्खा. समोर बघा स्टेज आहे. असा फिरला की असा सगळा हॉल वगैरे आहे मागपर्यंत एकदम. बाहेर जाऊया आपण, इथून बाहेर जाऊया. हे इथून असं बाहेर गेलं ना की ब्रायडल साठी आणि ब्राईड साठी म्हणजे दोघांसाठी असे रूम आहेत वेगळे. आणि हा जो आहे रूम तो समोर डायनिंग एरिया. ओके. आणि असा समोर हा एरिया आहे जिकडे आपण फोटो सेशन वगैरे करू शकतो. हे बघा हे बनवलेलं आहे सेल्फी पॉइंट इथे. बाकी असं एक आहे. चला स्टेजवर जायचं आहे. जिजूचा फोन येतो. अयान आणि अयानचे बाबा जिजू बघा अख्खी फॅमिली इथे आहे. हे आपण फॅमिलीचा फोटो काढला की नाही पूर्ण. आपल्या समोर आहेत नवविवाहित सोनू भाऊ आणि ऋतुजा वहिनी. हा ऋतुजा वहिनी थोड्याशा बिझी आहेत. ऋतुजा वहिनी जरा हाय हॅलो करा आणि कॉन्ग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. आणि भाई मिलते रहेंगे आगे भी.
आणि वेलकम टू भोसले फॅमिली. चला मित्रांनो, आता निघतोय आपण. हा लग्न सोहळा जो होता तो एक नंबर जबरदस्त पार पडला आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून त्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि हळदी तर भाई गाजवूनच ठेवली आहे जसं मी ठरवलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज लग्न चला आपण जाऊया. तर आजचा एकूणच हे जे व्हिडिओ होते 2 व्हिडिओ होते. व्हिडिओ कसे वाटले आणि आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. राईट, वरातीत नाचलो पण. हा दीदी, वरातीत नाचलो पण ना आपण. एकदम तगडा बोले तो बादशाह पपनीस. चकुली चकुली, अरे छंडकुली चकुली, बाय चकुली. चकुली व्यस्त है 2 गोपियों के साथ. बाय बाय. इधर इधर, अरे इधर, अरे इधर, अरे बाय के बाय. भेटूया लवकर. आता घरीच भेटूया. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवतोय. आय होप तुम्हाला हा एकूणच व्हिडिओ आवडला असेल. पूर्ण लग्न सोहळा मी पण एन्जॉय केला. मी तर जास्त खूप एन्जॉय केला हळदीपासून. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मम्मी. हा, अजून एक बाकी आहे. प्रयाग दादाचं लग्न बाकी आहे.